शरण जावे भीमाच्या कर्माला, बुद्धांच्या धम्माला अन संघाला, बुद्धांच्या धम्माला अन संघाला. शरण जावे भीमाच्या कर्माला, बुद्धांच्या धम्माला अन संघाला, बुद्धांच्या धम्माला अन संघाला. दिले तत्व या धम्माचे, विश्वतारण्या मानवतेचे, करावे अर्पण अशा नीतीला. बुद्धाच्या धम्माला अन संघाला. शरण जावे भीमाच्या कर्माला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला. अंध रहावे ना कोणी येथे, दुःख हरावे सारे येथे, करावी याचना सुखी धरणीला. बुद्धाच्या धम्माला अन संघाला. शरण जावे भीमाच्या कर्माला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला. भेद ठेवावे ना कोणी येथे, समानतेचे तत्व येथे, करावे पालन आज नीतीला. बुद्धाच्या धम्माला अन संघाला. शरण जावे भीमाच्या कर्माला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला. मार्ग दुसरा नाही येथे, कल्याणकारी सर्व परिते, ऐकावे अशा दासवाणीला. बुद्धाच्या धम्माला अन संघाला. शरण जावे भीमाच्या कर्माला, शरण जावे भीमाच्या कर्माला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला, बुद्धाच्या धम्माला अन संघाला. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. वंदनेचा पहिला भाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि वंदनेचा दुसरा भाग आहे धम्मोपदेशन. भारतीय बौद्ध महासभेच्या या उपक्रमाला जवळपास 9 वर्ष पूर्ण होत आहे आणि सातत्याने या उपक्रमामध्ये धम्मोपदेशन त्याचबरोबर प्रासंगिक कार्यक्रम सुद्धा
या ठिकाणी होत असतात. नुकतेच दिनांक 26 जूनला लोकनायक जनकल्याणी राजा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची 128वी जयंती साजरी झाली आणि याच पर्वावर भारतीय बौद्ध महासभेचे आमचे उत्साही कार्यकर्ते आदरणीय अरुण भाऊ शेंडे साहेब, मी यांना विनंती करतो की राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याविषयी आपण थोडक्यामध्ये मार्गदर्शन करावं. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जनक राजश्री शाहू महाराज, त्याचप्रमाणे माता भीमाई, माता रमाई यांना पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्याचे अध्यक्ष आज नाही आहे आदरणीय प्रकाश भाऊ बोरकर. त्याचप्रमाणे बडनेरा भारतीय बौद्ध महासभा शहराचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर, जिल्ह्याचे संघटक आदरणीय राजेंद्र भाऊ भटकर, SSD प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ दहाटे, त्याचप्रमाणे कोषाध्यक्षा जिल्ह्याच्या मालतीताई मेश्राम, आमच्या सर्व भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा शहराचे कोषाध्यक्ष बागडे साहेब, त्याचप्रमाणे सचिव विलास भाऊ नागदिवे, त्याचप्रमाणे सर्व आदरणीय भारतीय बौद्ध महासभाचे सर्व आदरणीय आमचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व श्रद्धावान उपासिका आणि सर्व उपासक बंधू आणि भगिनींनो, या दिवशी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची पूर्ण देशभर जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आणि सर्वांना माहीत आहे राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल, तर मी थोडक्यातच पॉइंट या ठिकाणी आणलेले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासातील 26 जून हा दिवस एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी सामाजिक समता, लोककल्याण आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान थोर समाज सुधारक राजश्री शाहू महाराज यांचा जन्म, त्यांचे जीवन कार्य केवळ कोल्हापूर संस्थानपुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. आणि सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार, स्त्री पुरुष समानता, शेतकरी कल्याण आणि मागासवर्गीयाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले गेले आहे. तर या ठिकाणी राजश्री शाहू महाराज केवळ राजा नव्हते, तर ते लोकहितवादी, प्रशासक, दूरदर्शी समाज सुधारक आणि बहुजन समाजाचे खरे कैवारी होते. 26 जून हा सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. तर राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाडगे होते आणि आईचे नाव राधाबाई घाडगे होते. ते एका प्रतिष्ठित मराठा घराण्यात जन्मास आले. कोल्हापूर संस्थानच्या महाराणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले होते आणि दत्तक विधीनंतर त्यांचे नाव शाहू छत्रपती ठेवण्यात आले. शाहू महाराजांनी राजकोटच्या राजकुमार विद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणाच्या काळात त्यांनी भारतातील सामाजिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. समाजातील जातीय विषमता, गरिबी, अज्ञान आणि अस्पृश्यता पाहून त्यांना मोठी खंत वाटत असे. त्यांना समजले की शिक्षण हेच समाज परिवर्तन. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई सोबत त्यांचा विवाह झाला आणि विवाहाच्या वेळी
शाहू छत्रपती अवघ्या 17 वर्षाचे होते, तर लक्ष्मीबाई या 11 वर्षाच्या होत्या. धारवाडला 1889 ते 1893 म्हणजे सुमारे 4 वर्ष मिस्टर फेजर यांच्या देखरेखीखाली महाराजांनी आपला शिक्षण क्रम पूर्ण केला. तर त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते त्यांचं नाव होतं मिस्टर फ्रेजर. तर सन 1894 साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि कोल्हापूर संस्थानचा कारभार त्यांनी स्वीकारला. त्या काळात भारत ब्रिटिश राजवटीखाली होता. त्यावेळी जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह, स्त्री शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक विषमता या समस्या सर्वत्र इकडे तिकडे अशा पसरल्या होत्या. राजाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी रयतेचे कल्याण हाच त्यांचा उद्देश होता. सत्तेचा उपयोग वैभवासाठी न करता लोकांच्या विकासासाठी त्यांनी केला. 8 सप्टेंबर 1917 साली सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा आपल्या संस्थानात त्यांनी लागू केला. त्यांनी सर्व खेड्यापाड्यामध्ये प्राथमिक शाळा स्थापन केल्या. शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट 1919च्या सुमारास झाली. लंडन आणि अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या बाबासाहेबांच्या बुद्धीची आणि ज्ञानाची दखल घेणारे शाहू महाराज हे पहिले राजे होते. आणि बाबासाहेबांना मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी आणि त्यांचे उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी शाहू महाराजांनी मोठी आर्थिक मदत केली. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे झालेल्या बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषवले होते. सदर परिषद 21 मार्च 1920 साली माणगाव येथे संपन्न झाली. मूकनायक वृत्तपत्राचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रसिद्ध झाला. या परिषदेत महाराजांनी काय म्हटलं? महाराजांनी या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी काय म्हटलं? आपल्या सर्वांना काय म्हटलं की तुम्हाला बाबासाहेबांच्या रूपाने तुमचा खरा नेता मिळाला आहे अशी घोषणा केली. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सन 1902 मध्ये बहुजनांसाठी 50% आरक्षण लागू केलं आणि यातूनच पुढे बाबासाहेबांना राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्याची प्रेरणा मिळाली. आणि म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये सर्व स्त्रियांना त्याचप्रमाणे पुरुषांना बरोबरीचा वाटा या राज्यघटनेने आपल्याला मूलभूत हक्कापासून सर्व गोष्टीपासून आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्यामुळे आज आपली एवढी सुद्धा प्रगती झाली आहे. महाराजांनी त्यांच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव, गुणगौरव म्हणून त्यांना विविध प्रकारचे विविध कार्यासाठी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 1 जानेवारी 1895 रोजी सम्राज्ञी व्हिक्टोरिया राणी साहेबांकडून महाराजांना GCSI हा किताब त्यांना बहाल करण्यात आला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराज जे उत्कृष्ट कार्य करीत होते त्या कार्याचे महत्व जाणून सम्राज्ञी व्हिक्टोरिया राणी साहेब यांनी आपल्या 81व्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोणती पदवी दिली? महाराज ही पदवी दिली. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? आपण त्यांना राजश्री शाहू महाराज असे म्हणतो. काय महाराज अशी पदवी त्यांना कुणी दिली? व्हिक्टोरिया राणी साहेब यांनी कधी दिली? त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त ही पदवी त्यांना बहाल केली. कोल्हापूरच्या छत्रपतींना वंश परंपरा धारण करण्याचा अधिकार त्यांनी दिला. महाराजांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून केम्ब्रिज विश्वविद्यालयाने महाराजांना 10 जून 1902 मध्ये कोणती पदवी दिली? LLD ही बहुमानाची पदवी छत्रपती शाहू महाराजांना, राजश्री शाहू महाराजांना बहाल करण्यात आली. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य आजही मार्गदर्शक ठरते आणि समता अजरा अमर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 26 तारखेलाच त्यांना जयंती त्यांची झालेली आहे. खरोखर
त्या काळामध्ये त्यांनी बाबासाहेबांना सुद्धा सहकार्य केलं आणि बहुजनांसाठी वसतिगृहे, त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे आरक्षण आणि ह्या सर्व गोष्टी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या बहुजनांसाठी आणि केलेल्या आहेत आणि भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील अजरामर व्यक्तिमत्व ते आहेत. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन. तसेच सामाजिक न्यायाचा पाया रचणाऱ्या या लोकराजाला मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू